विरोधी उबाटा चे लोक जर त्यांना त्रास देत असतील तर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला आम्ही इथं सर्व तयार. जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हेच आहे कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे. अरे कोण आला रे कोण आला? जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. माननीय एकनाथ शिंदे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सरदार भाऊसाहेब वागचौरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने तर सर्वप्रथम मी सर्व शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एक या वर्धापन दिनानिमित्ताने एक अतिशय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचाराने या शिवसेना पक्षाची स्थापना केली होती त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याचा निश्चित माझ्यासारखा एक सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून मला आनंद आहे. नाही, राजकारणामध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात आणि या कशासाठी तर विकासासाठी. आज ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या स्वरूपात शिवसेना पक्षाची वाढ होत आहे. निश्चितच त्यावेळेस जर काही लोक कायदेशीर मार्गाने घटनात्मक तरतुदीचा आधार घेऊन जर आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले येणार असतील तर निश्चितच त्यांचं एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य मी समजतो. निश्चितच आता त्या परिस्थितीनुसार त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काही नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, काही गोष्टी होत्या, काही कळत नकळत चुका झाल्या असतील. परंतु आज मतदारांनी दिलेला कौल, मतदारांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला होता. त्यामुळं जे लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर निश्चितच आज खासदार साहेबांना विकासासाठी अडचणी येत होत्या. जे नेतृत्व होतं त्यांचं त्यावेळेस ते कुठेतरी त्यांना सहयोग करत नसेल किंवा त्यांना विकास कामासाठी मदत होत नसेल म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. हे ज्या संजय राऊतांमुळेच शिवसेना पक्ष संपला याचं आत्मपरीक्षण आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी व शिवसेनेच्या नेत्यांनी करणं गरजेचं आहे. कारण शिवसेना संपवण्याचं जर सगळ्यात मोठं कोणाचं योगदान असेल ते संजय राऊत साहेबांचं आहे. कसं संरक्षण कसं देणार? नाही का आज याच शिर्डीमध्ये ज्यांनी वल्गना केलं होतं त्या शिर्डीत आम्ही येऊन त्यांचं स्वागत करतो. ज्यावेळेस वागचौरे साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस मोठ्या स्वरूपात जंगी स्वागत सुद्धा आम्ही करणार आहे. आणि इथं ही लोकशाही आहे, इथं कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा जरी तुम्हाला अधिकार असला तर तुम्ही जर अंगावर येणार असेल तर आमचा शिवसैनिक सुद्धा त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय कोणालाही राहणार नाही. आणि हे घटनात्मक कायदेशीर कायद्याच्या राज्यामध्ये अशा पद्धतीने होणार नाही. काय कार्यक्रम आहे, कसं नियोजन असणार? शिवसेनेला स्थापनेला आज 60 वर्ष झाले आहेत आणि या निमित्ताने आपल्या नगर जिल्ह्यातील जॉईंट किलर आमदार माननीय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभ हस्ते साईबाबांच्या समोरचा आदर चढवणी जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला म्हणजे डबल धमाका झालेला आहे की शिवसेनेमध्ये आणखी 6 खासदारांची भर पडत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आलेल्या सर्व खासदारांचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही शिर्डी शहरात जमलेलो आहोत. साईबाबांना जाऊन आम्ही साकडे घालणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये खासदार भाऊसाहेब वागचौरे या शिर्डीमध्ये शिवसेनेत आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विकासाचे कामं व्हावे. आपल्याला पाणी वळवण्याचं असेल, अनेक प्रकल्प आपले रखडलेले आहेत, ते कामं केंद्र सरकारकडून करून घेण्यासाठी खासदार वागचौरे साहेबांची मदत होणार आहे. आपले शिवसेनेचे 2 आमदार आहे, महायुतीचे आमदार आहे. मोठ्या प्रमाणात आपलं विकासाची घौडदौड सुरू आहे. परंतु एखादा माणूस बाजूला राहून काही करू शकत नाही, म्हणून त्यांनी या प्रवास सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जल्लोष सादर केलेला आहे. त्याचबरोबर आज आम्ही शिर्डीकरांना पेढे आणि साखर पण वाटणार आहोत. गल्ली गल्लीत साखर वाटली जाईल, पेढे वाटले जाईल आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर साईबाबांचे 60 वर्ष झाल्याबद्दल शिवसेनेला साईबाबांकडे साकडं घालून बाबांना आज चादर चढवली जाईल. जय श्रीराम. आता 2-3 दिवसापूर्वी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिंदे साहेबांकडे शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि तो खजवा संजय राऊत त्यांना धमकी देतोय का तुम्ही मतदारसंघात फिरून दाखवा. भाऊसाहेब वागचौरे जेव्हा शिर्डी मतदारसंघात येतील आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या सोबत आहे आणि हिंदू विरोधी उबाटा
चे लोक जर त्यांना त्रास देत असतील तर त्यांना आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला आम्ही इथं सर्व तयार आहे. आणि भाऊसाहेब वागचोरांनी पण लवकरात लवकर शिर्डीत यावा, त्यांची आम्ही भव्य रॅली करू आणि त्या रॅलीमध्ये कोण येतं ते पण आम्ही बघून घेऊ. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, खासदार भाऊसाहेब वागचोर यांचा. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.